काय नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सगळेजण बसलेलो आहे चहा घेत. थोडा वेळ चहा होईल. चहा प्यायला आलोय आणि प्रतीक बस. आपल्या याचं नाव काय प्रतीक? काय नाव? फुडकोट. आज काय अजितराव? आज महाशिवरात्री. महाशिवरात्री व्यवस्थित बोला बरं का, मी टाकणार आहे. आज महाशिवरात्री आहे. सिद्धू आपल्याला महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्री काय साजरी केली जाते आणि महाशिवरात्रीचं महत्व काय आहे, इतिहास काय आहे, आपल्याला सिद्धार्थ कदम यांच्याकडून आपल्याला थोडं कळणार आहे. सिद्धू, महाशिवरात्री बद्दल थोडे शब्द तू सांगायचेस. तो नाही आता आपल्याला आत्ताच रेकॉर्ड करा. बर, त्याला काही कारणास्तव त्याला बोलता येत नाहीये. काही कारणास्तव त्याला बोलता येत नाहीये. त्याने आता तोंड लपवलेलं आहे. तोंडात नक्की त्याचे वडील आहेत ना, प्रिन्सिपल आहेत, प्राध्यापक होते, रिटायरमेंट. गडी शिपाई पण नाही झाला वायसी कॉलेजचा. त्याला फोन आलाय, वहिनींचा फोन आला. सिद्धू आणि हा प्रतीक, फूड कोर्टचा ओनर. प्रतीक, आपण महाशिवरात्रीला आपल्या शंकर भगवान व पार्वती मातेचे लग्न झालेले, त्या संदर्भात महाशिवरात्रीचा पर्व आपण साजरी करतो. त्या दिवशी महादेवाची आपण जी पूजा अर्चा करतो, त्याच्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे बरेचसे भक्तगण आजच्या दिवसाला पवित्र समजून उपवास धरतात. काही जण प्रार्थना करतात, असं आहे. ओके, प्रतीकनं 2 शब्दांमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता आपण विचारू अजितला. नाम जरा नंतर करू. अजितराव, महाशिवरात्री का साजरी करतात? तू असं एखाद्या राहतो, तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर पाटेश्वर मंदिर आहे. पाटेश्वर, त्याचं काहीतरी 2 शब्द सांग मला. पाटेश्वर मंदिर काय आहे, कशामुळे, काय? हसू नकोस. पाटेश्वर मंदिराचं मला वैशिष्ट्य सांग. नाही माहिती. काही ना काहीतरी असेल ना तिथं. नाही माहिती. अजितरावला काही माहित नाही. महाशिवरात्री निमित्त अजितरावला काही माहित नाही. फक्त पाया पडतो शंकराच्या. योगेश, 2 मिनिट तुला प्रश्न थांब जरा. मयूर, महाशिवरात्री निमित्त 2 गोष्टी सांग. मला माहित नव्हतं महाशिवरात्री का करतात. मला वाटेल शंकराची जयंती त्या निमित्तानं महाशिवरात्री करतात. पण आज मला कळलं की शंकर आणि पार्वतीचं लग्न झालं म्हणून महाशिवरात्री करतात. बरोबर. तर महाशिवरात्रीबद्दल सांगायला काय नाही, पण सातारबद्दल सांगतो. सातारमध्ये कोटेश्वर, येवतेश्वर, पाटेश्वर आणि माहुलीचा रायरेश्वर आणि थोडंफार जवळपास अजून थोडंसं लांब महाबळेश्वर, अशी जवळपास 5 शंकराची मंदिरं जी फेमस आहेत ती सातारमध्ये आहेत. तर तुम्हाला कधी पण सातारमध्ये तुम्ही भेट दिली तर ह्या 5 मंदिरांना नक्की भेट द्या. आता आम्ही आलोय सगळे नदून ठरून. आम्ही यातल्याच कुठल्या तरी एका मंदिरात जाणार आहे आज दर्शन घ्यायला. याने उपवास मोडला आज मागाशी. काय बोलू नको. तुला शंकराविषयी तुला काही रुपया माहित नाही, कसा बोलतो? आता आपण सिद्धूला विचारू. सिद्धू, थोडक्यात फक्त माहिती सांग. एक लाईन. हा, सिद्धूला आपण विचारू. सिद्धू आपल्याला सगळी पुरेपूर माहिती सांगेल, कारण तो जनरल नॉलेज स्पेशालिस्ट माणूस आहे. सिद्धू सांग. प्रथमतः हर हर महादेव. आज शिव आणि पार्वती यांचं लग्न झालं होतं, त्यामुळे आज त्याला आपण महाशिवरात्री म्हणून ओळखलं जातो. महाशिवरात्री दिवशी शंकर आणि पार्वतीचं लग्न झाल्यामुळे हा जगातला पहिला प्रेमविवाह होता. आणि हे आपल्याला शिकवतं की तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही लॉयल्टी, रिस्पेक्ट, आदर, प्रेमाने राहावा, हे शिकवते आपल्याला महाशिवरात्री. तर तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर आदराने, प्रेमाने, लॉयल्टीने राहावा. आणि ह्या दिवशी शंकर भगवान आपले तांडव नृत्य करतात आणि काही लोक आपले ह्या दिवशी भांग पण पितात. तर सगळ्यांना हॅपी महाशिवरात्री. एन्जॉय करा, आपल्या पार्टनरवर प्रेम करा, सगळ्यांशी चांगलं वागा. हर हर महादेव. आता आपल्याला एक नवीन व्यक्ती भेटलेली आहे. त्यांना विचारू आपण, महाशिवरात्री का साजरी केली जाते? आम्हाला चांगला आशीर्वाद द्या सगळ्यांना. चांगला आशीर्वाद द्या. हा, जय श्रीराम. सिद्धू, त्यांना 20 रुपये दे. आता 50 रुपये दे. ऑन दी स्पॉट ब्लॉग आहे बरं का. 50 रुपये 100 रुपये देते. पाय पड. आम्हाला पैसे घेऊन जावं. पैसे द्या ना. 50 रुपये. आज सिंधू ऑन दी स्पॉट ब्लॉग वरती 50 रुपयाची कॅश दिलेली आहे.
50 रुपये दिलेले आहे, व्लॉग मुळे दिले बरं का. नाही असं नाही काय, तेवढेच पैसे आहेत माझ्याकडे. शुभमला विचारा. शुभम 2 शब्दात सांग. महाशिवरात्रीबद्दल आता प्रत्येकीनं सिद्धूनं माहिती सांगितली तीच आहे, वेगळं काय नाही. तर आज महाशिवरात्री निमित्त आम्ही पण महादेवाला दर्शन घ्यायला जाणार आहे. हर हर महादेव. जसं की मगाशी म्हणलं मी, सातारमध्ये यवतेश्वर, पाटेश्वर, कोटेश्वर, आम्हीच्या घरी आहे. माहुलीचं रायरेश्वर, महाबळेश्वर आणि अजून एक ठिकाण आहे मेरुली. तर या 6 ठिकाणापैकी आता आम्ही एका ठिकाणी शंकराचं दर्शन घ्यायला जाणार आहे. तर तिथे गेले आपण भेटू. अच्छा, मंदिराकडे जाताना तू खूप उत्साहित वाटतोयस. मयूर काय मग आज खूप प्रसन्न वाटतंय की लहानपणी आपण सगळे मित्र जमले त्यामुळे जरा आणखीनच फ्रेश वाटतं. तू जरा जास्त क्यूट दिसतोय. अच्छा, थँक्यू. मला सांग, आपण लहानपणी बोलायचो की आपले आई वडील सारखेच का मंदिरात जातात, ते आता आपल्याला आज कळतंय की मंदिरात जाण्यामुळे किती प्रसन्न वाटतं आणि किती भारी वाटतं. मनाला शांती भेटते. कुठल्या पण जुन्या काळातल्या कुठल्या पण मंदिरात जावं तुम्ही गाभाऱ्यात जाऊन 5 ते 10 मिनिटं ध्यान करा. बरोबर आहे. मनाला भरपूर शांती भेटते. भरपूर म्हणजे एनर्जीच वेगळी असते त्या गाभाऱ्यात आणि एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जी वाटते मंदिरातून आल्यानंतर. आणि सगळे आमचे हे शाळेतले मित्र आहेत आणि आम्ही आत्ता चाललोय. आमची खूप जुनी मैत्री आहे. एक 15 वर्षांची आमची मैत्री आहे. तेच अक्षय थोडं खालीवरती पण
खूप तुम्ही बघत आहात की खूपच असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि हा रस्ता इथून जर आपण लेफ्ट मारला की हा रस्ता जातो सज्जनगडकडे. रामदास स्वामी यांचं ठिकाण आहे इथून लेफ्ट मारल्यानंतर. आणि हे आमचे प्रतीक भाऊ यांनी एका दादाला आणि एका दिदीला आता लिफ्ट दिली आहे. दिदी जरा खूपच लाजवळ असल्यामुळे दिदी कॅमेऱ्याकडे बघत नाहीये. दादा दादा काय आज काय आहे दादा? गडाव चाललाय. चालेल 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 ठीक आहे ठीक आहे. चला चला चला. हे जे मंदिर बघतोय आपण हे मंदिर खूप जुनं आहे. त्याचा इतिहास पण खूप जुना आहे. या मंदिराचं नाव आहे केदारेश्वर. हे पुरातन मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे म्हणजे बहुतेक हा इतिहास पांडवांबरोबर जोडलेला असावा. आपल्याला ह्याच्या इतिहासाची पूर्णपणे माहिती घेऊया. हे जे गाव आहे हे सज्जनगडच्या पायथ्याला गाव आहे. हा जो दिसतोय हा किल्ला हा सज्जनगड आहे. सज्जनगडच्या पायथ्याला परळी म्हणून गाव आहे. या परळी गावामध्ये हे मंदिर बांधलं गेलंय. या मंदिराबद्दल आपण जरा माहिती घेऊया. सहा महिने ना एक रात. 6 महिन्याची एक रात. हा. तर त्या रात्रीमध्ये 3 मंदिर तयार झाली. 4थं मंदिर बागेत काढलं. पुन्हा त्यांची बहीण होती तिला काळजी पडली. म्हणली मानव कसं जगेल पशु पक्षी जगतील का? त्यांच्या कोट्यात आहे का काय खायला? पाखरांच्या कोट्यात कुठे बघितले आपण पाणी काय 4 दाणं. तर ते पशु पक्षी मारायला लागले. म्हणून तिनं भल्या पातळ कोंबड्याचं रूप घेतलं. 2:30 वाजता. कोणी घेतलं कोंबड्याचं रूप? देवीनं. हा. आणि बाग दिली उजाडली. पांडवांनी मग राग आला 5 पांडवांना. हा. की त्याने उचलली अशी गडगड फिरवली आणि पलीकडे टाकली. यावं काय तिकडे जे मंदिर आहे कोपऱ्यातलं खाली जुगायचं मंदिर पलीकडे म्हणजे त्या देवीला तिकडे टाकलं. जुगाई देवीला. हा. ती मग उजाडलीच की. म्हणजे रात पडलेली दिवस होतच नव्हता. सूर्य होत नव्हता. मग पुन्हा पांडवाने रूप घेतलं. भावाचं रूप घेतलं आणि तिथं बहिणीपाशी जाऊन राहिले. आपलं गाव कोणतं? आमचं गाव साताराच. तुम्ही 4 मंदिरं म्हणलं ती बाकीची 4 मंदिरं कोणती? काही इथली सगळी 4 मंदिरं? ही एक. हे वरते वर वैजनाथच 1 2 3 खाली पिंपळेश्वर आहे बाबा. खाली चांगलं शेड बीड घातलंय. आता इथे जवळ आहे की खाली चांगलं तळ झालंय पाण्याचं. आणि देवीचं मंदिर कुठे? ते पलीकडे जुगाई देवी. लांब आहे काही ना? नदी पलीकडे. मंदिर किती काळातलं असेल तरी अंदाजे? पुरातन काळातलं काही सण वगैरे सांगू शकाल तुम्ही? एक विशेष एवढंच पुरातन काळ. तारीख वगैरे काही माहितीच नाही. अर्ध बांधायचं पाहिलं ते कुठलं मंदिर? बाहेर गेलो. हर हर महादेव. हर हर महादेव. थँक्यू. हो चालेल. हे पहिलं मंदिर आहे. हे दुसरं मंदिर आहे. आता हे जी नक्षीकाम दिसते तुम्हाला हे जे कोरीव काम नक्षीकाम डिझायनिंग वगैरे त्यावेळेस कसं केलं असेल यांनी? बाकी हे फक्त वरती ठेवलं गेलंय. आत्ताचं नक्षीकाम आताची डिझाईन वगैरे आता म्हणजे आताच्या चालू स्थितीला जे आर्किटेक्चर डिझायनर आहेत
ते बी करू शकणार नाही. बरोबर आहे का नाही सिद्धू? बरोबर. आज दाखवू घ्या आणखी दाखवल्यात मध्ये आणि आज जाऊन दाखव. हे बघ हे आतनं कसं कोरलं असेल. हा एक पूर्ण अख्खा दगड आहे. एवढीच कडी ठेवली आणि आतनं कोरून काढली त्यांनी फक्त. आणि त्याच्या आत पण इकडे ह्या 2 लेअरच्या मध्ये जी ही मधली लेअर आहे त्यात पण त्यांनी एक स्टेपची डिझाईन केली. इथे 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 ही कसं कोरलं असेल. तोडच नाही रे. उलटे देव कोरले. देव शक्यतो आपण या साईडला बघतो. ते असे देव आहेत. त्याचं पण तथ्य काही ना काहीतरी वेगळं असू शकतं. त्यांना माहिती आहे. आता त्यांनी नक्षीकाम कशाला केलं असेल? शक्यतो त्यांचं हातोडा आणि हातोडा आणि शनी तेवढं नच. फक्त त्या एवढ्याशा साहित्याने त्यांनी